ओके, स्टार्ट करण्याच्या आधी एक प्रश्न विचारते. विजेचा शोध कोणी लावला? जर आन्सर माहित असेल तर चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचा आहे. विजेचा शोध कोणी लावला? व्हेरी गुड आदिती. वेदांत, व्हेरी गुड बेटा. व्हेरी गुड आशिष. व्हेरी गुड रंजना. ओके, व्हेरी गुड. तर विजेचा शोध कोणी लावला? तर थॉमस अल्वा एडिसन ह्यांनी काय केलेलं? तर विजेचा शोध लावलेला. व्हेरी गुड स्टुडंट्स, छान आन्सर केलेले आहेत. ओके, तर हा विजेचा शोध जो लावलाय तो आपल्यासाठी चांगला आहे की वाईट आहे? कोणाला सांगता येईल? तुम्हाला काय वाटतं, हा जो विजेचा शोध लावलेला आहे तो कसा आहे? चांगला आहे की वाईट आहे? ते एकतर खूप प्रकाश झालेला आहे आणि विजेमुळे अंधारा जो आहे तो पूर्ण दूर झालेला आहे. ओके, त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले ते सगळे आज आपण बघणार आहोत. तर हे आहेत थॉमस अल्वा एडिसन. थोर शास्त्रज्ञ अल्वा एडिसन यांनी जो दिव्याचा शोध लावला आणि त्यांच्या मागे त्यांचे जे प्रयत्न होते किंवा त्यांनी जे प्रयत्न केले ते सर्व प्रयत्नांचे वर्णन या पाठामध्ये लेखकांनी केलेले आहे. त्यांची जी अपार मेहनत होती, त्यांनी जी प्रतिभा दाखवलेली होती ते सगळं खूप आश्चर्यकारक होतं. लोकांना काय करत होतं? ते आश्चर्य करत होतं आणि ते सर्व लेखकांनी या धड्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले आणि त्यांनी कशा प्रकारे विजेचा शोध लावला. त्याच्या मागचे त्यांना खूप वेळा असफलता पण प्राप्त झाली, परंतु त्यांनी त्यांचा जो प्रयत्न होता तो बंद केला नाही आणि त्यांनी त्या विजेचा शोध आहे तो लावण्यासाठी वेगवेगळे विविध प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. तर ते कोणकोणते प्रयत्न होते ते आपण या धड्याच्या माध्यमातून बघणार आहोत. 7वा धडा आहे आपला दिव्याच्या शोधामागचे दिव्य. दिव्याच्या म्हणजे काय? विजेचा. शोधामागचे दिव्य म्हणजे त्यांनी जे विविध प्रकारचे प्रयत्न केले, जे चमत्कार केले ते सगळं त्यांनी या धड्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. दिव्याच्या शोधामागचे दिव्य. लेखक आहेत, लेखकांचा परिचय बघूया. लेखक आहेत डॉक्टर अनिल गोडबोले. त्यांचा जन्म दिलेला आहे 1947. प्रसिद्ध लेखक संस्कार शिदोरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, थॉमस अल्वा एडिसन, 1857ची यशोगाथा, सुबोध कथा, कथाकथनातून, बालविकास इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. आता हे जे अनिल गोडबोले आहेत त्यांनी विविध प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांची अनेक पुस्तके काय आहेत? प्रसिद्ध आहेत. लोकांना आवडतील अशा काही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी कोणकोणती पुस्तके लिहिले? तर थॉमस अल्वा एडिसन यांच्याबद्दल त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. 1857ची यशोगाथा, तसंच सुबोध कथा, त्याच प्रकारे बालविकास, कथाकथनातून त्यांनी काय केलेलं आहे? बालविकास कशा प्रकारे होतो अशी त्यांनी विविध पुस्तके लिहिलेली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, ह्यांच्याबद्दल त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. तर अनेक पुस्तकं त्यांनी जे लोकांच्या उपयोगी आहेत आणि ते लोकांना काहीतरी शिकवून जातील अशा प्रकारची त्यांनी विविध पुस्तके लिहिलेली आहेत आणि ती त्यांची पुस्तकं काय आहेत? प्रसिद्ध झालेली आहेत. तर दिव्याच्या शोधामागचे दिव्याचे लेखक आहेत डॉक्टर अनिल गोडबोले. आता इथे पाठाचा आशय बघूया की पाठाच्या माध्यमातून कवीने काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर थॉमस अल्वा एडिसन ह्यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा, एडिसन यांच्याकडे प्रयोगशीलता ह्यांचे मार्मिक वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकांनी केलेले
आहे. आता थॉमस अल्वा एडिसन यांनी काय केलेलं होतं तर शोध लावलेला होता. कसला शोध लावलेला तर दिव्याच्या शोधामागची त्यांची जी कथा होती किंवा त्यांनी जो विजेचा शोध लावला त्याच्या मागची जी कथा होती, त्या शोधामागची जी कथा होती ती लेखकांनी या धड्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच प्रकारे एडिसन यांच्याकडे प्रयोगशीलता ह्यांचे मार्मिक वर्णन, त्यांनी विजेचा शोध लावता लावता जे विविध प्रयोग केले त्या प्रयोगांचे वर्णन लेखकांनी या पाठाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा आपण बघितलेला आहे पाठाचा आशय. आता आपण धड्याला सुरुवात करूया. 1879 साल आणि वसंत ऋतूचे दिवस. काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. आता वसंत ऋतूमध्ये काय होतं तर सर्वत्र हिरवीगार अशी सृष्टी होते. चैत्र आणि वैशाख ह्या दोन्ही महिन्यांचा जो कालावधी असतो त्यालाच आपण वसंत ऋतू असे म्हणतो. तर तेव्हा काय झालेलं तर लेखकांना त्या काळी किंवा त्यावेळेस काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी लेखक काय झाले तर मित्रांच्या सोबत थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावामध्ये जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे दिवसा सर्वत्र अंधार पसरला. काय झालेलं होतं सूर्यग्रहण असल्यामुळे सगळीकडे काय झालेलं होतं तर अंधार पसरलेला होता. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. आता हा जो सूर्यग्रहण पसरलेला होता आणि त्याच्यामुळे सर्वत्र काय झालेला तर अंधार पसरलेला होता. तर त्या ठिकाणी काही शास्त्रज्ञ सायंटिस्ट लोक आणि ज्योतिषी कोणता ज्योतिष जाणणारा जो ज्योतिषी असतो ते सगळे काय झालेले तर ह्या सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी एकत्र जमलेले होते किंवा एकत्र आलेले होते. मित्रमंडळीच्या गप्पा रंगत आल्या होत्या. पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. आता एडिसन हे काय झालेलं तर एडिसन आपल्या मित्रांसोबत कुठे गेलेला तर एका डोंगराळ भागामध्ये फिरण्यासाठी गेलेले होते. तर त्या ठिकाणी मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. सगळे मित्र बसून काय करत होते एकमेकांशी गप्पा मारत होत्या. पण हे जे एडिसन होते हे कसल्या तरी विचारांमध्ये गढून गेला होता, म्हणजे कोणत्या तरी विचारांमध्ये ते मग्न झालेले होते. त्यांच्या एका मित्राने सहजपणे विचारले, काय एडिसन साहेब कसल्या एवढ्या विचारात गडलात? त्या अंधारावर मात करणाऱ्या प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काहीतरी बेडगळ विचार नेहमी तुमच्या डोक्यात येतात. आता इथे त्यांच्या मित्रांनी काय विचारलं, जेव्हा ते एडिसन जे एका साईडला एखाद्या कोणत्या तरी विचारामध्ये मग्न होऊन ते बसलेले होते, तेव्हा त्यांच्या एका मित्राने सहजपणे त्यांना काय विचारलं तर कोणत्या विचारांमध्ये तुम्ही एवढे गडलात? त्या अंधकारावर मात करण्यासाठी एखाद्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर तुमच्या डोक्यात नाही ना? असले काही वेडगळ विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात. वेडगळ म्हणजे काय तर वेड्यासारखे किंवा विचित्र. तर त्यांच्या मित्रांनी काय सांगितलंय की तुमच्या डोक्यांमध्ये असे बेडगळ विचार नेहमीच येत असतात. मला बेडगळ म्हणा किंवा काहीही म्हणा, पण खरेच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आता आला आहे. तर एडिसननी काय त्यांच्या मित्राला काय सांगितलं की तुम्ही मला वेडे म्हणा किंवा काही पण म्हणा, पण माझ्या मनामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये असाच काहीतरी विचार आलेला आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किमतीने कमी असेल पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. एडिसनने काय म्हटलेलं आहे इथे किंवा काय सांगितलं त्यांच्या मित्राला की तुम्ही मला वेडे म्हणा किंवा काही पण म्हणा, पण माझ्या डोक्यामध्ये असाच काहीतरी विचार येत आहे की मी अशा वस्तूचा शोध लावणार आहे की जी अंधारावर सुद्धा काय करेल तर प्रकाश पाडेल, किंवा अशी काहीतरी वस्तूचा शोध लावायचा आहे की जी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात, मी अशाच एका वस्तूच्या शोधात आहे
की जी कशी असेल, किंमतीने पण कमी असेल, की जी लोकांना परवडणारी असेल, जिची किंमत कमी असेल आणि सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. तर एडिसनला अशा वस्तूचा शोध लावायचा होता की जिचा प्रकाश सुद्धा येईल, अंधारामध्ये जी प्रकाश सुद्धा करेल आणि ती किमतीने पण कमी असेल आणि जी सामान्य माणसाच्या जीवनात म्हणजे रोजच्या जीवनामध्ये त्याला सुद्धा वापरता येईल किंवा त्याला सुद्धा उपयोग करता येईल. पुढे बघूया आपण. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. बऱ्याच जणांनी तर हे हसण्यावरही नेले. आता एडिसन जे म्हटलेलं होतं ते त्याच्या मित्रांना काय वाटत होतं, तर हसण्यासारखी गोष्ट वाटत होती. त्यांच्या मित्रांनी काय ते मनावर ते जे म्हटले ते त्यांच्या मित्रांनी गंभीरपणे मनावर घेतले नाही आणि बऱ्याच जणांनी तर हसण्यावरही नेले. तुम्हालाही थट्टा वाटेल, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला? माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटेल तितके सोपे नव्हते. आता त्यांनी जे विचार त्यांच्या मित्रांना सांगितलेले होते तर त्यांच्या मित्रांनी ते गंभीरपणे घेतले नाही आणि काय केलं, तर त्यांचा जो विचार होता ते किंवा त्यांनी जो विचार केलेला होता ते त्यांच्या मित्रांनी हसण्यावर घालवले आणि ते काय म्हटले, तर तुम्ही थट्टा समजू नका किंवा तुम्ही हे मस्करीमध्ये घेऊ नका. माझी जी कल्पना आहे त्या कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारत आहे. किंवा त्यांनी जी कल्पना केलेली आहे की अंधारामध्ये प्रकाश करणाऱ्या वस्तूचा शोध लावण्याची जी कल्पना त्यांनी केलेली आहे त्या कल्पनेप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, ते काय बोलत आहे की त्या वस्तूचा शोध मी लावण्याचे जे आव्हान आहे ते काय करणार आहे, मी स्वीकारणार आहे. एडिसन अगदी सहज बोलून गेला आणि एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे एडिसनचे वैशिष्ट्य होते. म्हणजे त्यांना एखादी कल्पना आली तर ती कल्पना सत्यात खरी करून दाखवणे किंवा ती कल्पना जी आहे ती कल्पना पाठपुरावा करणे म्हणजेच काय, तर ते खरे करून दाखवणे, त्याचा पाठपुरावा करणे हे एडिसनचे काय होते, वैशिष्ट्य होते. म्हणजे ते जे विचार करायचे ते विचार ते काय करायचे, तर सत्यामध्ये करून दाखवायचे, हे त्यांचे एक वैशिष्ट्य होते. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे जे काम होते ते तितके सोपे नव्हते. त्यांनी जरी हे आव्हान स्वीकारले, चॅलेंज बोलतो आपण, त्यांनी जरी हे स्वीकारलं, परंतु ते जे बोलत होते, जो चमत्कार करण्याचा त्यांची कल्पना होती, ती कल्पना एवढी वाटेल तेवढी सोपी होती का, तर नाही. तर हे काम वाटेल तितके सोपे नव्हते. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले. कृत्रिमरित्या म्हणजे काय, तर आर्टिफिशियल वस्तू ज्या असतात त्यांचं काय असतं, तर त्या वस्तू प्रकाश निर्माण करण्याचे आणि रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले. म्हणजे एडिसनच्या आधीही खूप लोकांनी काय केलेले होते, तर ह्या अंधारावर मात करणाऱ्या वस्तूंचा शोध लावण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु ते सत्य झालं का किंवा ते प्रयत्न सक्सेस झाले का, तर नाही. सर हम्फ्रे डेव्ही ह्याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. त्यात वीज वाहून येणाऱ्या तारांच्या टोकाला कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. आता एडिसनच्या आधी ज्यांनी वीज तयार करण्याचा जो प्रयत्न केलेला होता ते होते हम्फ्रे डेव्ही. ह्यांनी काय केलेलं, तर खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार म्हणजे काय, तर अर्धवर्तुळाकार असलेले एक आकार, अर्धवर्तुळाकार असलेलं म्हणजे हाफ सर्कल, असा एक त्यांनी काय केलेलं, तर कमानदार दिवा तयार केलेला होता आणि त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या
टोकांना कार्बनचे म्हणजे काय कोळशाचे पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोडलेले टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. आता त्याच्यामध्ये जे कार्बनचे तुकडे जोडलेले होते त्यांना जेव्हा जवळ आणलं जायचं तर काय व्हायचं, झगझगीत किंवा सगळीकडे असं चमचमीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण ह्या प्रकाशाचा उपयोगाचा फार मर्यादा होत्या. परंतु त्यांनी हे जो दिवा तयार केलेला होता त्या प्रकाशासाठी काय होतं, त्या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या, म्हणजे काही लिमिट होत्या त्याच्यासाठी पण दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते. त्यांनी जो दिवा बनवलेला होता अर्धवर्तुळाकार किंवा कमानदार जो दिवा बनवलेला होता तो कसा होता तर मर्यादित होता आणि त्याच्यासाठी जो खर्च होता तो सुद्धा कसा होता तर तो खर्चिक होता, जो सगळ्या लोकांना परवडणारा नव्हता. ह्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता आणि त्याच्यामधून जो कार्बन जाळला जायचा त्याच्यामधून काय होतं तर विषारी वायू, ज्याच्यामध्ये विष असेल अशी विषयुक्त वायू, तर विषारी वायू हा सुद्धा काय होता तर लोकांच्या जीवनासाठी धोकेदायक होता किंवा धोका निर्माण करणारा होता. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा. तर प्रकाश कसा असायला पाहिजे तर जास्त वेळ टिकणारा हवा, म्हणजे जास्त वेळ टिकेल असा प्रकाश हवा आणि कमी खर्चात निर्माण करता यायला हवा. आणि प्रकाश कसा असायला पाहिजे तर तो कमी खर्चामध्ये आपल्याला तयार करता येईल किंवा निर्माण करता येईल असा तो असायला हवा. तो फार प्रखरही नको, त्यातून विषारी वायूचा धोकाही नको. हे सारे कसे जमायचे, एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. आता हे विविध जेव्हा हम्फ्रे डेव्ही यांनी जो प्रयत्न केला त्याच्यातून त्यांच्या प्रकाशाला काय होत्या, काही मर्यादा होत्या, खर्चिक होत्या आणि त्याच्यातून निघणारा वायू कसा होता, विषारी होता आणि तो जास्त वेळ टिकतही नव्हता. तर एडिसनने काय विचार केला तर त्यांना जो प्रकाश तयार करायचा होता तो कसा पाहिजे होता तर कमी खर्चाचा पाहिजे होता, त्याचप्रमाणे प्रखरही नको. तो जो प्रकाश निघणार होता तो प्रखरी प्रकाश नव्हता पाहिजे त्यांना आणि त्यातून विषारी वायूचा धोकाही नको, म्हणजे असा प्रकाश पाहिजे ज्याच्यातून विषारी वायूचा धोकाही लोकांच्या जीवनावर होणार नाही. हे सगळं कसं जमायचं ह्याच्यावर एडिसनचे विचारचक्र काय झाले तर सुरू झालेले होते. तर आपण पुढे जाऊया. इथे शब्दार्थ दिलेले आहेत. वसंत ऋतू म्हणजे चैत्र वैशाख या दोन्ही महिन्यांचा कालावधी. ओके, शब्दार्थ बघूया आपण. दिवा, दीप, दिव्य, कठोर मेहनत. गडणे म्हणजे मग्न होणे. वेडगळ म्हणजे विचित्र किंवा वेड्यासारखे. शोध म्हणजे चौकशी. ज्योतिषी म्हणजे ज्योतिष जाणणारा. कल्पना म्हणजे युक्ती, आयडिया. कंकण म्हणजे बांगडी. गंभीरपणे म्हणजे विचारीपणा. थट्टा म्हणजे मस्करी. कृत्रिम म्हणजे बनावटी. आव्हान स्वीकारणे म्हणजे करून दाखवण्याचे स्वीकारणे. पुढे बघूया. कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालूच असते. आता आपल्याला जर एखादा नवा शोध लावायचा असेल तर तो शोध एकाएकी लागत नाही, म्हणजेच आपण फक्त विचार केला आणि त्याचा शोध आपल्याला लावता येईल का तर नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर आपल्याला निरीक्षण करावं लागेल. वेगवेगळ्या वस्तूंचं निरीक्षण करणार, अनुमान लावणार म्हणजे अंदाजा लावणार आपण, वेगवेगळे प्रयोग करणार आणि पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालूच असते. म्हणजे आपण जर
हे प्रयोगाचं सोडून एखादा शोध लावण्याचं जरी सोडला, आपण जेव्हा एखादं नवीन काम करायला घेतो तर त्या कामासाठी सुद्धा आपण फक्त ठरवलं आणि काम करायला घेतलं तर असं होतं का? तर नाही. तर आपल्याला आधी काय करावं लागतो, तर त्याच्यासाठी आयडियाज बनवावे लागतात, प्लॅन बनवायला लागतो. मग त्याचप्रमाणे जर आपल्याला एखाद्या वस्तूचा शोध लावायचा असेल तर त्याच्यासाठी पण फक्त विचार करून चालत नाही, तर आपल्याला वेगवेगळे निरीक्षण करावे लागतात, अंदाज लावायला लागतो, प्रयोग करावे लागतात आणि हे चक्र जे आहे ते काय असतं, सतत चालूच असते. एडिसनने प्लेटिनचा उपयोग करून पाहिला. तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. त्यांनी काय केलेलं, तर प्लेटिनचा उपयोग केलेला होता पण तो थोडासा यशस्वी झाला, परंतु तो जो प्रयोग त्यांनी करून बघितला तो कसा होता, महागडा होता आणि तो सगळ्यांना परवडणारा असा नव्हता. उन्हाळ्याचे दिवस हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. या बांबूपासून कार्बन करता येईल का? मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात. त्यांनी जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण काय करतो, हातपंखे असतात, त्या हातपंख्याने जेव्हा हातातल्या पंख्याने वारा घालत असताना एडिसनचे लक्ष कशावर गेले, तर त्याच्यामध्ये जी लागलेली बांबूची काडी असते त्या काडीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्याच्यामधून कार्बन तयार करता येईल का किंवा त्याचं कार्बन करता येईल का असा त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि त्यांच्या मनामध्ये विचार येताच त्यांनी काय केलं, तर प्रयोगाला सुरुवात केली. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्ण कटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूंच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. आता त्यांचं लक्ष जेव्हा त्या बांबूच्या काडीकडे गेले तेव्हा त्यांनी काय केलं, तर त्या बांबूच्या ज्या वेगवेगळ्या जाती असतात त्यांनी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. तर आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये काय होतं, तर वेगवेगळ्या असंख्य बांबूंच्या जातींची काय केली जाते, तर लागवड केली जाते. तर ह्यांपैकी कोणता बांबू त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल ह्याचा शोध घेणे आवश्यक होते. बांबूंच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकार्याने आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. त्या ठिकाणी त्यांना हिंस्र पशूंशी आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला. जेव्हा त्यांनी या बांबूंच्या ज्या विविध जातींचा शोध घेण्यासाठी त्यांना कोणी सहायता केली किंवा सहकार्य केले, तर त्यांचे जे मित्र होते त्यांनी त्यांना सहकार्य केले आणि ते आफ्रिका खंडामध्ये हजारो मैल काय झालं, तर पायी प्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणी चालत गेले आणि तेव्हा त्यांना वेगवेगळे हिंस्र म्हणजे क्रूर पशूंशी आणि मलेरियाशी काय केलं, त्यांनी सतत सामना त्यांना करावा लागला. बांबूंच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला आणि त्यांना ह्या ज्या बांबूच्या वेगवेगळ्या जाती पाहिजे होत्या, तर त्या वेगवेगळ्या जाती गोळा करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचा बांबू गोळा करण्यासाठी काय झालं, तर त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. आणि त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च करून काय केलं, वेगवेगळ्या बांबूंच्या जाती किंवा वेगवेगळे बांबूंचे प्रकार गोळा केले. पुढे बघूया. त्यातून त्याने 6,000 प्रकारच्या बांबूंचा पुढे बघूया आपण. त्यातून त्याने 6,000 प्रकारच्या बांबूंच्या जाती गोळा केल्या. त्यांनी एवढे पैसे उधळले, पाण्यासारखा पैसा वाहिला आणि त्यांना किती काय मिळालं, तर 6,000 प्रकारच्या बांबूंच्या जाती गोळा केल्या. 6,000 वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी काय केले, तर बांबू गोळा केले. बांबूपासून तयार केलेल्या फिलेमेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. आता त्या बांबूंच्या वेगवेगळ्या प्रकारांमधला एक प्रकार काय होता, तर
बांबूपासून तयार केलेला फिलामेंट ही अधिक काळ म्हणजे जास्त वेळ टिकणारी आणि जास्त प्रकाश देणारी ठरली, पण अजूनही त्यांच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. हा शोध लावून सुद्धा एडिसनच्या मनाचे पूर्ण समाधान झालेले नव्हते. प्रयोग सतत चालूच होते. त्यांचे जे प्रयोग होते ते सतत चालूच होते. त्यांनी ते प्रयोग बंद केलेले नव्हते, कारण त्यांच्या मनाचे समाधान झालेले नव्हते, म्हणून त्यांचे जे प्रयोग होते ते सतत चालूच होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच भूक लागली की उभ्या उभ्या थोडेसे खायचे, थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची, तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली की एडिसन त्यांच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या काही तर गाण्यांच्या कार्यक्रमाला घेऊन जायचा. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. आता एडिसनचे जे विजेसाठी जे प्रयोग चालू होते ते काय होते, तर त्यांनी त्यांचे प्रयोग त्यांनी चालूच ठेवले आणि एडिसनचा चहा, जेवण, झोप त्यांचं सगळं कशामध्ये व्हायचं, तर प्रयोगशाळेमध्येच, प्रयोगशाळेतील टेबलावरच असायचं. भूक लागली की उभ्या उभ्या ते जे असायचं ते थोडंसं खाऊन घ्यायचे आणि जर जास्त थकले तर बसल्या बसल्या काय करायचे, ते डुलकी घ्यायचे म्हणजे थोडीशी झोप घ्यायचे. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली, कधी त्यांना असं रिकामेपणा वाटला किंवा थोडासा वेळ मिळाला त्या कामातून, तर ते काय करायचे, त्यांच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या म्हणजे डान्स नाही तर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जायचे आणि मन ताजेतवाने झाले की पुन्हा ते कामाला सुरुवात करायचे. तर अशा प्रकारे त्यांचे प्रयोग चालू होते. पुढे शब्दार्थ बघूया आपण. वैशिष्ट्य म्हणजे विशेषता, व्यक्तीमधला काहीतरी विशेष गुण. रूपांतर, स्वरूपात बदल. प्रखर, तेजस्वी. प्रयत्न, परिश्रम. खाण, उत्पत्ती स्थान. अनुमान, अंदाज. कमानदार म्हणजे अर्ध वर्तुळाकृती आकार. धोकादायक म्हणजे भयावह. निरीक्षण म्हणजे पाहणी. प्रयोग म्हणजे प्रात्यक्षिक करणे. व्यवहार म्हणजे काम. उपयुक्त म्हणजे उपयोगी. हिंस्त्र म्हणजे क्रूर. नोंद, टिप्पणी. मैल म्हणजे अंतर मोजण्याचे एक माप. फुरसत म्हणजे रिकामा वेळ. बघूया आपण. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे. त्यांनी जेव्हा या दिव्याच्या शोधासाठी किंवा विजेच्या शोधासाठी जेव्हा प्रयत्न करायला सुरुवात केलेली होती किंवा प्रयोग करण्यासाठी सुरुवात केलेली होती, तर प्रत्येक कल्पना ही योग्य आहे असं त्या एडिसनला वाटायचे. पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. केलेले प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले ह्याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. आता ते जेव्हा सुरुवातीला ते प्रयोग करत होते तेव्हा त्याच्यामधून जो प्रयोग ते करायचे ते सगळे प्रयोग कसे आहेत, तर चांगले आहेत असे त्यांना वाटायचे. परंतु जेव्हा प्रयोग करून पाहिल्यावर त्यांना त्यातील फोलपणा जाणवायचा आणि केलेले प्रयोग जे आहेत आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. म्हणजे ते जे वेगवेगळे प्रयोग करायचे त्या प्रत्येक प्रयोगाची आणि त्याच्यामधून आपल्याला काय मिळालेलं आहे ते सगळी नोंद ते कशामध्ये करून ठेवायचे, तर एका नोटबुकमध्ये, वहीमध्ये करून ते नोंद ठेवत होते. अशा त्यांच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. त्यांनी जे वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यांची जी नोंद वहीमध्ये ठेवलेली होती त्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेलेली होती. म्हणजे एवढे प्रयोग त्यांनी केलेले होते. एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे, हा सगळा खटाटोप फुकटचा गेला म्हणायचा. कारण यातल्या बहुतेक नोंदी ह्या फसलेल्या प्रयोगाच्या आहेत.
या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले आहे. मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल? निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे ते श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का? आता आपण जेव्हा एखादं काम करायला घेतो तेव्हा आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा आपल्याला ते काम न करण्यासाठी किंवा ते काम करू नका असं रोखण्यासाठी हजारो लोक असतात की हे करू नको ते करू नको. परंतु त्याच प्रकारे एडिसनला सुद्धा त्यांना अडवण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी हजारो लोक होते. ते सुद्धा त्यांना ते जे प्रयोग करत होते ते फुकटचं आहे असे म्हणायचे आणि त्या प्रयोगाचा काहीही परिणाम किंवा त्याचा काही उपयोग नाही. ते फसलेल्या प्रयोगांचा काही उपयोग नाही असे ते त्यांच्यावर टीका करायचे. परंतु या टीकाकारांना एडिसनने एकच उत्तर दिले. ते काय म्हणाले त्यांना की मी जे हजारो प्रयोग करून पाहिलेले आहेत ते फसले तरी फुकट गेलेले नाहीयेत. का फुकट गेले नाहीत? तर किमान माझ्यानंतर जे प्रयोग सायंटिस्ट जे असतील, जे शास्त्रज्ञ असतील ते माझ्यानंतर प्रयोग करण्याचा हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही किंवा माझ्यानंतर ते जे प्रयोग करणार आहेत तर मी जे प्रयोग केलेले आहेत ते त्यांना पुन्हा करण्याची गरज पडणार नाही. त्यांचे जे श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच आहे ना. जर त्यांनी त्यांची नोंद ठेवलेली नसती तर शास्त्रज्ञांनी परत तोच प्रयोग करून पाहिला असता आणि त्यांची जे श्रम आहेत, मेहनत आहे ती फुकट गेली असती आणि त्यांचा वेळ पण फुकट गेला असता. परंतु त्यांनी जी नोंद ठेवलेली आहे, एडिसनने जे प्रयोग केले त्यांची नोंद ठेवली, ते फुकट गेलं का? तर नाही. आत्ताचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांची मेहनत आणि त्यांचा वेळ काय झाला? वाचलेला आहे. हा एक मोठा फायदाच आहे. सतत 10 ते 12 वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्वपूर्ण शोध लागला, पण तो लोकांना माहीत कसा व्हावा? त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. आता त्यांनी सतत 10 ते 12 वर्षे काय केले? सतत प्रयत्न केले, सतत प्रयोग करत राहिले ते आणि त्यांचे प्रयत्न सतत चालू राहिले आणि ते प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलेमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन ह्या धातूचा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यांची एवढी मेहनत जी होती ती काय झाली? यशस्वी झाली. त्यांना त्या मेहनतीचं काय मिळणार होतं? तर फळ मिळणार होतं. इतका महत्वपूर्ण शोध त्यांनी लावलेला होता. पण हा जो त्यांनी शोध लावला तो लोकांना कसा माहीत व्हावा किंवा लोकांना कसा माहीत करून द्यावा? त्याच्यासाठी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. मेनलो पार्क येथील घराभोवती, ते कुठे राहत होते? मेनलो पार्क इथे त्यांचं काय होतं? एक घर होतं. त्या ठिकाणी प्रचंड मोठा मांडव उभारला. मांडव म्हणजेच काय? मंडप. त्यासाठी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे काय केले? नाना प्रकारच्या दिव्यांची म्हणजे विजेचा आकर्षक रोषणाई त्यांनी केली. वेगवेगळ्या प्रकारचे बल्ब, लाइटिंग त्यांनी त्या ठिकाणी लावली. झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर किंबहुना जिथे जागा मिळेल तिथे वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकाराचे आणि रंगांचे दिवे लावण्यात आले. त्यांनी काय केलं? त्यांना जिथे जिथे त्यांच्या घराच्या इथे जागा मिळेल, मग ते झाडावर असू दे, झुडपात असू दे, अंगणामध्ये असू दे, गच्चीवर असू दे, गच्ची म्हणजेच काय? बाल्कनी, अशा विविध ठिकाणी त्यांनी काय केलं? वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी लाइटिंग लावली आणि वाटाण्यापासून ते भोपळ्यापर्यंत काय केलं? विविध आकाराचे आणि रंगांचे दिवे त्यांनी लावण्यात आले. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879 चा. घराभोवतीचा दिव्याचा झगझगाट पाहायला सारे गाव लोटले. त्यांनी जो दिव्याचा शोध लावलेला होता आणि त्यांनी जो त्यांच्या घराभोवती जो चमत्कार दाखवलेला होता तो दिवस कोणता होता? तर 21 ऑक्टोबर 1879. या दिवशी त्यांनी काय केलं? तर घराच्या भोवती त्यांनी दिव्यांचा झगझगाट पाहण्यासाठी
त्यांच्या घराभोवती अख्खं गाव जे होतं ते काय झालं, गावच्या गाव लोटले त्या ठिकाणी. ते लोक ते चमत्कार पाहण्यासाठी आणि तो दिव्यांचा झगझगाट पाहण्यासाठी लोक ते त्या ठिकाणी जमलेले होते. एडिसनने केलेल्या ह्या दिवाळीच्या वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला. वर्तमानपत्रातून दिव्यांच्या शोधाची बातमी जगभर पसरली आणि एडिसनने हा जो काय दिव्याचा शोध लावलेला होता तो दिवाळीच्या वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला म्हणजे प्रसिद्ध झाला. आणि वर्तमानपत्रांमधून हा जो दिव्याचा शोध लावलेला होता ती बातमी काय झाली तर जगभर पसरलेली होती. शब्दार्थ आहेत फोलपणा, व्यर्थपणा किंवा निरुपयोगी, पद्धतशीर योग्य पद्धतीने, टीकाकार टीका करणारा, श्रम मेहनत कष्ट, उमेद आशा, मांडव मंडप, झगमगाट चकचकाट, महोत्सव उत्सव, निमित्त कारण, आश्चर्य नवल, चिकाटी निर्धार किंवा पाठपुरावा करण्याची शक्ती. पुढे बघूया आपण. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्षे पूर्ण झाल्यावर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. जेव्हा एडिसनचा हा प्रयोग पूर्ण झाला, त्यांनी जो शोध लावला, दिव्याचा शोध लावला, त्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यावर काय केला, अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा किंवा एखाद्या उत्सवासारखा काय केला तर साजरा केला. एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याची चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले. जे टीका करत होते त्यांच्यावर, जे त्यांना काम करण्यासाठी अडवत होते, त्यांना काय वाटलं, एडिसनच्या या बुद्धिमत्तेचं त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्याने हे कसं करून दाखवलं या गोष्टीचं त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटत होतं. पण त्यांना एडिसनने मार्मिकपणे सांगितले, इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळीच नाही, पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याचे आणि हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्यामध्ये होती. एडिसनने काय म्हटलेलं आहे की माझ्यामध्ये इतरांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता आहे किंवा जास्त मी हुशार आहे असं मुळीच नाहीये, पण त्यांना वेगवेगळे संकटांना तोंड द्यावे लागले. तर त्या संकटांना तोंड देण्याची आणि असंख्य प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी तितक्याच उमेदीने नवीन प्रयोग करून पाहण्याची चिकाटी काय होती, एडिसन मध्ये होती. आपणही आपल्याला जर एखादं काम करायचं होतं, जर आपल्यामध्ये चिकाटी असेल, आपण एकदा अपयशी होतो आणि काय होतो, आपण ते काम सोडून देतो. तर अपयश आलं तरीही आपण तितक्याच चिकाटीने त्या कामामध्ये मग्न राहिलो, ते काम करून पाहत राहिलो तर आपल्याला एक दिवस नक्कीच प्राप्त होतं. त्याचप्रमाणे एडिसनला सुद्धा काय मिळालेलं होतं, यश मिळालेलं होतं. त्यांना हजारो वेळा अपयश आलं तरीही ते गप्प बसले नाही, ते नवीन प्रयोग करण्यासाठी परत तितक्याच उमेदीने ते करून पाहत होते. माझ्या यशात एक हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा असल्यास 99 हिस्से भाग हा चिकाटीचा आहे. अत्यंत छान असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. ते काय बोलतात, जरी एक हिस्सा माझा काय असला, बुद्धिमत्तेचा असला तरी 99% हा कसला आहे तर चिकाटीचा आहे, जिद्दीचा आहे की मी ते करून दाखवेल. अशी त्यांच्यामध्ये काय होती, जिद्द होती आणि चिकाटी होती. म्हणून त्यांनी आपलं जे त्यांचं काम होतं ते त्यांचे जे प्रयत्न होते ते त्यांनी यशस्वी करून दाखवले. ओके, तर आपल्यामध्येही आपण सुद्धा असेच प्रयत्न केले पाहिजे. जरी आपल्याला एक वेळा अपयश येईल, 2 वेळा अपयश येईल, परंतु आपण जर मनापासून त्या कामामध्ये मग्न राहिलो, आपण जर अपयश येऊन सुद्धा गप्प बसलो नाही, आपण ते काम करत राहिलो तर आपल्याला एक दिवस तर यश प्राप्त होणारच. ओके, तर आपल्या
डोळ्यामध्ये चिकाटी ठेवली पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. तर आपण कितीही कठीण काम असलं तरी ते करू शकतो. इथे वाक्यप्रचार बघूया. घडून जाणे म्हणजे मग्न होणे, मात करणे, संकटांना दूर करणे किंवा विजय मिळवणे, शोध घेणे, चौकशी किंवा तपास करणे, सामना करणे, सामोरे जाणे, डुलकी घेणे, छोटीशी झोप घेणे, बातमी जगभर पसरणे म्हणजे बातमी सर्वत्र पसरणे. ओके, लेसन सगळ्यांना समजलेला आहे? काही डाऊट आहे?